तर मित्रांनो, आता आपली आई बनवते भाकरी. आज मस्तपैकी गावरान कोंबडीचा जंगी बेत आहे. गावरान कोंबडीचा बेत आहे आज. मटण, गावरान कोंबडीचं धनगर वाड्यावरचं मटण आहे आपलं. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. चला तर मग बघूया आपण पुढचं संपूर्ण. आता खोबऱ्याचं वाटण वाटलं ना की मग मस्तपैकी खोबरा टेस्टी. आता खोबरा टेचला की कालवण शिजाय घालताना खोबरा घालायचा. हे पहा, असं आपलं पाट्यावर कसं आय टेचते खोबरा. हे खोबरा कुठला आहे? काल मिळला होता सत्काराचा. मोठ्या भावाचा सासवड येथे सत्कार होता, त्याचा मिळला होता. त्याचा खोबरा, त्याचाच आय टेचते आता मस्तपैकी. जंगी पार्टी. आपली आई ते आपलं काम करते. कांदा बिंद घेतल्यात मस्तपैकी. आई, कांद्याचं काय करायचंय? आता कांदा चिरायचा आणि कांदा तळायचा अंडी चिरून. मग वरण हा चालते. आई नंतर सांगणार आहे. आपली आई बी हुशार झाली आता. लगे सांगून टाकत नाही. कस काय पब्लिक व्हिडिओ कसं बघणार. काय करते आता? कांदा चिरते. आता काय करायचं आता सांग की. का कांदा चिरायचा आहे आणि कालवणाचं ते तोडून झालं की टाकायचं शिजायला. कांदा चिरते त्या कालवणाला. मटणाच्या, गावरान कोंबडीच्या. गावरान कोंबडीच्या मटणाला. आपली आई कशी मस्तपैकी कांदा चिरते. हे असा बघल्यात थोडासा कांदा इथं चिरायचं काम चाललंय. रात्रीचा बेत ठरला मित्रांनो. सकाळचं खरं तर वातावरण शूट करायला भारी वाटतं, पण आपला बेत रातचा आहे, त्यामुळं आता कसा तरी रातचा सुद्धा व्हिडिओ शूट करायचा कार्यक्रम चालू आहे. मस्तपैकी आपली चूल. कशी आपली चूल 3 दगडांची, मोकळ्या आकाशाखालची चूल. आईने आत्ता वरट्या पाट्यावरती टेचलेला खोबरा, इथं थोडं खोबऱ्याचं पाणी, इथं थोडासा कांदा, असा मस्तपैकी चाललाय बेत. असं चाललाय बेत. चावती का काय मला. बाकीने बैठल्या आईने गावरान कोंबडी कापली यांना. मग काय तुझा हिरवी बघून मला भाकर खाऊ वाटलं. काय मग काय भाकर नाही का. आता कांदा वाईट थोडं भाजला. आता तेल टाकायचं त्यात. आता ते तेल टाकायचं आणि कांदा चांगला लाल तळून द्यायचा. आता तेल टाकलं. आता कांदा लाल तळायचा. दाखवू का मटण? काय म्हणताय दादा? हे गावरान कोंबडीचं मटण आहे एवढं. हा, मस्त पैकी. आता ह्याचं मेजवानी बनवायची, रसा बिसा चांगला असं चटकून मस्त जेवायचं. हे दोंडीच्या हाताला चव. दोंडी अशी मस्त कालवण बनवणार. दोंडी त्याचं चांगलं मस्त कालवण बनव.
मस्तपैकी आता कोंबडीचं बघा किती दादा किती मटण पडलं असं नाही. ते मटण पडलं असेल की अर्धा किलोच्या पुढं त्याने 1 पावशेर पडलं असेल. नाही किलो बरं असतं 5 किलोच्या असेल. किलो तरी काय येते आता हळद टाकायची. मस्तपैकी कांदा तळवतय. कांदा तळला तर हळद टाकायची. हा हळद टाकली की आता मीठ टाकायचं. सांग की आता मीठ टाकलं. मोठ्याने सांग. आता मीठ टाकलं. हा हळद मीठ. हळद मीठ टाकलं. आता मटण टाकायचं. हे जे तोडलेलं कोंबडीचं मटण आहे हे असं कांद्यात हळदीत मिठात जे आपलं पिवळं असतं ना आळणी पाणी ते तयार होतं इथं. तळून घ्यायचं चांगलं. चांगलं तळल्याशिवाय पाणी ओतायचं नाही. तरी ठेव बाई. खोकला येतोय. हळद थोडी कमी वाटते का नाही. हळद बिळद भरपूर आहे असं जंगी मटण शिजते. आता यात खोबरा शिजाय टाकला ना. हा आता यात खोबरं शिजाय टाकलं ना ह्याच्या बरोबर की चांगला खोबऱ्याचा रस उतारतो. ह्याच मटणात खोबरा बी मस्तपैकी टाकून घ्यायचा आपला. म्हणजे मग चांगला रस्सा उतरून खोबरं शिजतं. हलतंय कसं बुगलं. लाकडा बसलंय ना. ते लाकूड साईडला काढ. नाही का आता असं मस्तपैकी कसं काय आईच्या हातचं जेवण. आता काय करायचं त्याला. आता झाकण ठेवून चांगलं तळून द्यायचं. वाफलून द्यायचं. असं आता मस्तपैकी चुलीवर घातलं शिजायला मटण. तांब्या बिंब्या जाळबिळ रापचिक मस्तपैकी लावलाय. मित्रांनो मस्तपैकी आता आपलं हळदी मिठाचं मटण शिजलंय. हे चुलीवरती हे वाफ लागल्यामुळं कॅमेऱ्यावरती झालं. मस्तपैकी आपलं आई आता काढून घेते. काढाय वाड्यावरचा गावरान कोंबडीचा गावरान बेत मस्तपैकी चाललंय. नियोजनबद्ध कार्यक्रम. कसं आहे हळदी मिठाचं मटण. मस्तपैकी आईने आता कढईमध्ये हळदी मिठाचं मटण काढले. हे आपलं हळदी मिठाचं मटण आहे मस्त. आता काय करते आई. आता तेल टाकून थोडस परतून देते ना. यात परत थोडस तेल टाकले. मीठ टाकायला लागलं. हा थोडं मीठ. थोडा मसाला. एक चमच्याभर मसाला टाकला. आपली आई थोडंसं मटण परतते बघा गावरान कोंबडीचं कशा पद्धतीने.
पहिलं शिजलं होतं त्यामुळं त्याला काय एवढं हे करता नाही, नुसतं मसाल्याने भरवून घ्यायचं. आपलं घरचा मसाला असतो, मसाल्याने मस्तपैकी भरवून तळून घेतला आईने. असं मस्तपैकी जंगी. हे असं परतून घेतलंय मस्तपैकी. इथं हे हळदी मिठाचं इथं परतलेलं. आता मस्तपैकी रस्सा बनवायचा खायला. मस्तपैकी आईने मांडला आता भुगलं. काय करते आई आता? वाई तेल टाकती. हा आणि आता हे मटण परतलं, आता ते रस्सा करायचा आहे वाई. हा हा रस्स्याला मी आता पीठ टाकलं. आता पीठ तळायचं. वाटण वाटायचं एवढं नियोजन कार्यक्रम नाही झाला आपला. खूप उशीर झाला आहे, त्यामुळं आई आपलं सोप्यात सस्त्यात मस्त असंच बनवते. ते बी लय भारी लागतं. हे बी मस्त लागतं मित्रांनो. पिठात जरी चांगलं हे केलं तरी. आई कशी करते. खास चुलीवरचं जेवण मोकळ्या आकाशाखालचं. वरच्या साईडला मसाला राहिलाय त्याचे. हा अजून राहिलाय. मस्त पैकी अशी रबडी बनवायची मस्त. गावरान कोंबडीचा रस्सा मस्तपैकी आपलं झालंय. आता ह्याला चांगली उकळी फुटून द्यायची. उकळी फुटली की मस्त जेवायचं. इथं सुक्का माल आहे. इथं सुक्का माल असा. आणि इथं आपला हा रस्सा आय पलीकड असा रस्सा गावरान कोंबडीचा चुलीवरचा. मस्तपैकी कोंबडीचा रस्सा शिजतोय. हे आपलं सुक्क इंद्रायणी तांदळाचा भात, कांदा मस्तपैकी आईने चिरलाय आता खायला. पहा आपली आई. आईकडे बघ बघा. आईच्या आजचं मटण, गावरान कोंबडीचं खास चुलीवरचं मटण आज खाणार आहे आपण. पैकी कोंबडीच्या रश्श्याला बी उकळी फुटली. तर उकळी फुटली म्हणजे आपला कोंबडीचा रस्सा म्हणजे आपलं संपूर्ण जेवणाचं नियोजन आता तयार आहे. असा मस्त उकळी आली. पहिलं मटण शिजलेलं आहे त्यामुळं आता काही विषयच नाही. आता फक्त जेवायचे. हे सुक्क बिक्क मस्त पैकी खायचं आता. झाली कोंबडी शिजून ओके. मित्रांनो आईने आता मला जेवण वाढून दिलंय बघा. बाजरीची भाकरी, कांदा, तांब्याभर पाणी आणि बाजरीच्या भाकरीसोबत थोडंसं रस्सा मटण. इथं सुक्क मटण मस्तपैकी रेसिपी बनवले. पहा एवढं माझं जेवणाचं नियोजन आहे. आता मस्तपैकी दाबून जेवायचे. तर मित्रांनो असेच आपले वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.